हाय नमस्कार भावा बहिणींनो. तर झालं का तुमचं सकाळचं नाश्ता चहा पाणी? तर माझं अजून काही झालेलं नाही. म्हणजे आम्ही तसं चहाच पित नाही. कधीतरी असं मनाला वाटलं तर प्यायचं चहा, नाहीतर पित नाही. तुम्ही म्हणता काय खाते? तर काय नाही, शेंगदाणे कुटायला लागले. हे काय दिसले का? शेंगदाणे शाबू. हे शाबू उपास असतो. आईला रात्री टाकला होता भिजायला. स्वयंपाक केला. म्हणलं चला एक खेडेव तर बनवा, म्हटलं काय दाखवा म्हणलं मी काय काय बनवलंय. तर हे बनवलं भात, हे बनवली भाजी, बघू शकताय. आम्हाला अशीच भाजी आवडते, भातासंग जास्त आवडते म्हणून भात केलाय मी. आणि त्यात केलं त्या चपात्या, हे काय. आणि तर आता ही शाबू आत्ताच नाही करायचा, जेव्हा खाऊ वाटेल तेव्हा. पण ते शेंगदाणे कुटून त्यात टाकायचं. आणि ती चटणी आईने बनवली हे काय. नुसती मिरची आता याच्यात काय नाही, वरी आहे ती काय भरणीत दिसले का. शेंगदाण्याची चटणी, मीठ आणि शेंगदाणे. ती चटणी फराळामध्ये आईला जास्त आवडते म्हणून तिने ती बनवली. हिरव्या मिरचीचा आवडत नाही, ती दातात तिच्या घुसतंय म्हणून. तर तुम्ही म्हणता ना आता आई कुठं गेली? आई गेली बाहेर, जरा बाहेर कुठं की तर काय बाय तिची एक मैत्रीण आहे वांगीवाली, तिथं केळी भरायला आल्यात. मग त्यामुळं ती केळं खाली पडतात ना चांगले चांगले, ते औषधांनी ते असे भरायचे. म्हणून ती गेली एक दिवस. होय काम आपलं तासभर माझी. म्हणलं तोपर्यंत चला आपलं स्वयंपाक करावं म्हणलं. म्हणून मी भाजी बनवली, भाजी शिजवली आधी, भाजी बनवली, भात बनवला, भाकरी बनवल्या. आता म्हणलं की फराळीत म्हणलं आले की तिची ती नुसतं हे करून तेलात करून गरम गरम खाईल म्हणलं शेंगदाणे कुठून ठेवावं. परत शेंगदाण्याचं लय अवघड आहे ना. मी खाल्ले 2-3 शेंगदाणे, उपास आहेत ना माणसांना. तर मी धरते 1.5-2 दिवसाचा धरते मी उपास, 9 दिवसाचा नाही धरत मी. तर बानूबाई त्या जुन्या बंगल्यात आहे, मी नवीन बंगल्यात आहे. हे काय नवीन बंगल्यात आहे. तर काल बाजार आणला आईला उपासाला, ती काय खरबूज आणली. आणि त्याच्यामध्ये अजून काय भेंडी आणली, कारण उपासाला भेंडी चालते. भेंडी आणली आणि खरबूज आणले. आणि द्राक्षी हे आणायचे म्हणले तर नको म्हटली, नाही आणलं. आणि एक सिरकिंटाचा नाही दह्याचा डबा आणला, दह्याचा डबा आणला एक आईला. फराळीमध्ये चांगलं लागतं. अजून पॅकिंगच आहे, खाल्ला नाही, काल आणलं. तर अशा पद्धतीने आपला स्वयंपाक चाललाय. तर आईला मिक्सरमध्ये बारीक केलेलं बिलकुल आवडत नाही. मिक्सरमध्ये बारीक केलं ना मग ती चव जाते, मग तिला ती उकळीतच कुटावं लागतंय, म्हणून उकळीत कुटायला लागली. तर मिक्सर आहे आपल्याला, पण तिला आवडत नाही म्हणून मी नाही त्या गोष्टी करत. मग आता हे त्याच्यात ही टाकून ठेवते कुटून, आणि आले की ते हलवण. तर तुम्हाला मी दाखवणार आहे खरेदी काय काय केलेली आहे वहिनीने माझ्यासाठी. आणि खरंच वहिनी लाखात एक आहे, आणि अशा वहिनी सगळ्याला भेटावा. भले आमच्यात भांडणं होत्यात, काही होतं, कुणाच्या घरात होत नाही, होतच, भांड्याला भांडं लागतंच. पण कसं माहिती आहे का, आमच्या दोघीचं नणंद भाऊजाईचं नातं कमी आहे, पण मैत्रिणीचं जास्त आहे. आणि आम्ही दोघी काही असो आम्ही शेअर करतो एकामेकाशी. त्यामुळं का नाही, आम्ही नाराज झालो ना, भांडणं पण होत्यात, 2-4-5 दिवस भांडणं, ग बसायचं. त्यांनी मला बोलायचं, मैदानला बोलायचं, काय पण त्या असं कोणच्या कर्तव्याला मागं सरलेल्या नाही त्या. तर तुम्ही बघितलं भाऊबीजी दिवशी पण त्यांनी मला साडी आणली. ते साडीचं पण मी ब्लॉग काढलेलं इथं, सोडलेलं इथं. ते साडी मला चांगली वाटली म्हणून मी ते काढली नाही, असं कुठं जाताना ही घालते मी.
तर त्यावेळेस पण लय झंझट झाले. कसं आहे माहिती आहे का, त्यांनी द्यायच्या ऐवजी माझ्या भावाने दिली असते जास्त, म्हणजे भांडण त्याच्याहून पण झालं, पण त्यांनी दिली काय आणि भावाने दिली काय एकच आलं. तेव्हा मला समजायला पाहिजे नव्हतं आणि त्यांना बी समजायला पाहिजे होतं काही गोष्टी. आणि मला पण म्हणजे चुक्या होतात माणसांकूनच, जनावरांकून होतात म्हणल्यावर आपल्याकून का नाही होणार, आपण तर माणूस आहे. तर असं आहे बघा. तर आता काय झालं माहिती आहे का, एका ताईचा मला फोन आलता. मुंबईच्या ताई आहेत पण त्या कोल्हापूरला गेलेल्या आहेत. त्यांचा मला फोन आला की ताई तुझं घर बांधून मला लय आनंद झालेला आहे. सगळ्यात जास्त आनंद झाला असेल तर तो मला झाला. तर त्यांचं असं म्हणणं आहे की मी तुला टँडसाठी पैसे पाठवणार आहे, तू टँड घे, म्हणजे माझं स्वप्न आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर होत आहे, तुम्ही ज्यासाठी पाठवणार त्यासाठीच मी वगैरे करणार. आता ज्यासाठी मला भावा बहिणींनी मदत केली ती घरासाठी, ह्याच्या आधी लय दिवस केली ती, तोच पैसा मी ठेवला होता तसाच. कारण त्या पैशातलं मी काहीच खाल्लं नाही. कितीही घरात काही नसू द्या पण मी आणलं नाही. कारण त्यांनी मला ज्याच्यासाठी मदत केली तेच मी करणार, बरोबर. बाणासाठी खाऊला पैसे पाठवलं होतं, ते खाऊच आणला. मस्त मी म्हणलं होतं की खुर्ची घेणार आहे बाणूसाठी, पण नाही घेणं झालं. कारण तेवढ्या पैशात येणं शक्य नव्हतं आणि माझ्याकडं पण नव्हते. माझ्याकडे होते पण मला ते लागणार होते, म्हणून मी ते आणलं नाही. म्हणजे काही गोष्टी असतात, काही गोष्टी अशा पण कराव्या लागतात, काही गोष्टी तशा पण. पण त्या ताईंना माझे ब्लॉग खरंच लय आवडतात. भरपूर जणांना मला फोन करून विचारतात, ताई तुझं घर दाखव, लय सुंदर घर आहे, लय सुंदर घर आहे, तू ठेवती पण चांगलं. तर हो, आपलं नेहमीच असं असतं. त्या घरात होतं तरी तसंच होतं, पण एवढंच की त्या घरात अंधार पडायचा म्हणून दिसत काय नव्हतं. आणि हे पहिल्यापासूनच आम्हाला असं निर्मळ ठेवायची सवय. किती स्वयंपाक करू द्या, काय करू द्या, आता मी स्वयंपाक केला, गॅस कसा दिसतोय सांगा तुम्ही, स्वच्छ आहे का नाही, स्वच्छच असतो. कारण स्वयंपाक झाला की पटकन आपलं ते निर्मळ करून घ्यायचं, उद्याचं काम आज करून. मग त्याच्यावर ठेवायला, ते स्वयंपाक केलेला ठेवायला तरी जरा आनंदाने पोटाने, म्हणजे पोटात गेला पाहिजे की. ते गॅसकडे बघूनच अर्ध पोट भरायचं. म्हणून त्यामुळं ते पहिल्यापासूनच सवय आहे आम्हाला. आता राडा तुम्हाला दिसतोय का सांगा मला घरामध्ये, म्हणजे मी स्वयंपाक केला तुम्हाला राडा दिसतोय का मला सांगा. मग आता ह्या भांडी आहे ती थोडी दिसतोय का राडा, केवढी शेती भांडी. आणि बाया स्वयंपाक करताना किती अक्का पसारा घेतात का नाही, हाय का मा राडा नाही सर राडा. म्हणजे मला ते सवयच नाही. मी म्हणजे भाजी करायची म्हणलं की त्याचंच पटकन उरकून घ्यायचं आणि जे तिथल्या तिथंच ते भाजीला फोडणी दिली की लगेच ठेवायचं. लगेच दुसरं काय करायचं की ते घ्यायचं की लगेच ठेवायचं. असं माझं सवय, म्हणजे मला आवडतं. तर चला मी घेते शेंगदाणे कुटून. आणि हेड आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता आईला हाय उपास, आता मला 2 दिवसाचा उपास. काय बोलायचं होतं लक्षात बी नाही बघा डोक्यात ना असं अशा गोष्टी जातात. तर चला बोलू आपण पुढच्या, डोक्यात येऊ द्या मग मी बोलते. तर बाय.